चला, दिवसाची सुरुवात छान झाली आणि झाडासोबत वेळ घालवला की अजूनच चांगली सुरुवात होते माझ्या दिवसाची. मुलींना सांगत होती कोणते कोणते झाडं आहे त्याचे नावं, आणि लगेच मी काय केलं, हॉलमधलं सगळं झटक करून घेतलं. त्याच्यानंतर मला बागेमध्ये आहे ना, इथे खूप पसारा झालेला आहे. जे मी केलं आहे खत ठेवण्यासाठी, पिशव्या ठेवण्यासाठी, म्हणजे काही खतं ठेवण्यासाठी, अशा भरपूर वस्तू जे बागकामाला लागते ना, त्यासाठी इथं बनवलं. पण जास्तच पसारा झाला होता, ते आवरला. आणि दुपारनंतर बघा मला एक आयडिया सुचली. चला म्हटलं, आपल्याकडे आता चांगला स्कार्फ राहिला नाही आणि कॉटनच्या साडीचा उपयोग करणं म्हणजे मला खूप छान वाटलं. कारण हे साडी आहे ना एकदम नरम आणि मुलायम होती. म्हटलं चांगला भाग याच्यातला काढून मस्त स्कार्फ बनवू आणि ते थंडीचा उपयोग पुरेपूर त्याचा घेता येईन आपल्याला, आणि जुन्या गोष्टीचा उपयोग होईल आणि आपलेपणा पण वाटेल त्या साडीमधले. आणि खूप छान असं नरम ती साडी होती, एकदम कॉटन होतं त्याचं, खूप छान. त्याच्यामुळं म्हटलं बघा, स्कार्फच्या मापानेच मी स्कार्फ ठेवून साईडनं हे सगळं कापून घेणार आहे. कापल्यावर तुम्हाला पुढे कसा उपयोग करते ते दाखवते. आणि खूप छान स्कार्फ बनवत होती. आता मुलगी म्हटली माझ्यासाठी पण बनव, पण मी 2 बनवायचे होते. आज एक पूर्ण झाला आणि एक उद्या वगैरे बनवेल. पण खूप छान नरम, म्हणजे सकाळच्या वेळेस, कामाच्या वेळेस, थंडी खूप आहे ना, थंडीमध्ये आहे ना, एक वेळा अंगात स्वेटर नसलं चालेल, पण कानाला बांधलं ना बरीचशी थंडी कमी होते. म्हणून मी म्हटलं चला आता असा उपयोग करून घेऊ आपण आपल्या साडीचा. आणि खूप छान स्कार्फ बांधल्यावर असं खूप छान मुलायम वाटत होतं. कारण 2-3 दिवसापासून मी आहे ना ओढणी बांधत होती आणि सगळीकडनं बघा अशी पिको करून घेतला मी. ओढणी म्हणून उपयोग करू शकतो आपण त्याचा छान. बघा, हिवाळ्यामध्ये काही नसलं ना तरी स्कार्फ खूप आवश्यक आहे. आणि हा इतका सॉफ्ट आणि नरम झाला आहे ना, काय सांगू तुम्हाला. कारण हे लिलनमध्ये कॉटनची अशी साडी होती, आणि ही जी साडी राहते ना कॉटन, कोणत्याही ऋतूत तुम्हाला आहे ना, खूप उन्हाळ्यात गरम होत नाही, हिवाळ्यात पण जास्त असं थंड होत नाही. बघा, खूप छान असा स्कार्फ तयार झाला माझा. घरच्या घरी, वाटलं तर बाहेरही घेऊन जाऊ शकतो, किंवा घरी वापरायला तर एकदमच उत्तम आहे. बघा किती कापडसुद्धा नरम आहे. आणि आपल्या एखाद्या स्कार्फच्या मापाचा आपण घरच्या घरी असा बनवू शकतो. मला तर आवडला, पण मुलगी म्हणाली की एक माझ्यासाठी पण बनव, म्हणून 2 बनवलेले आहे. कारण हिला आवडला, कारण याचा रंग पण खूप सुंदर आहे आणि कापड तर खूपच नरम मुलायम आहे. बघा, असा आपण जुन्या साडीचा उपयोग करू शकतो. खूप सुंदर आहे हा, खूप छान बनला आहे बघा. फक्त सगळीकडनं मी असा पिको करून घेतला. पदराच्या साईडनं होता एक खाली, बाकी असा छान असा बारीक पिको करून घेतला. किंवा पिकोची मशीन नसेल तर साधी बारीक शिलाई मारू शकतो आपण घरच्या घरी, करायला काहीच हरकत नाही. किंवा एखादी ओढणीसुद्धा आपण याचा उपयोग करू शकतो अशा पद्धतीने. तुम्हाला कसं वाटला नक्की